पण पुढची जी कारवाई असेल ती कदाचित आम्ही कोर्टात किंवा लोकायुक्तांच्या कोर्टात करू. एक दादरचा प्रश्न आहे. दादरमध्ये 11 एकरचा IT भूखंड आहे, त्याचा गैरवापर झालेला आहे. तो गार्मेंट बनवण्यात आले. महानगरपालिकेने तशा नोटीस सुद्धा त्यांना देण्यात आले. मात्र राजकीय काही दबावामुळे नाही, मला हा विषय बघायला लागेल. पण आपण पाहतोय सरकारचाच एकंदर गैरव्यवहार आणि गैरवापर चाललेला आहे. कोस्टल रोडचं पाहायला गेलं तर यावर्षीच कंप्लीट होणार होतं, पण आता नवीन वर्षाला सुरू होणार आहे पहिला टप्पा. चांगलं झाला तुम्ही प्रश्न विचारलात, कारण जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा प्रत्येक आठवड्यात मी स्वतः पालकमंत्री म्हणून आमचे स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन मुंबईच्या प्रत्येक एजन्सीला सोबत घेऊन बसायचो. माझ्यासोबत आमचे दुसरे पालकमंत्री असलम शेख जी असायचे. MMRDA मध्ये प्रत्येक आठवड्यात आपण पण असायचं, मीही असायचो. आपण बैठकी घेऊन रिव्ह्यू करायचो आणि कुठपर्यंत हा प्रोजेक्ट पोहोचलाय हे बघायचो. प्रत्येक महिन्यात आपण सगळेच जण तिथे जाऊन पाहणी करायचो त्या एका प्रोजेक्टची. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव साहेबांनी MTHLचा देखील पहिला गर्डर लॉन्च केला होता आणि जी टाइमलाईन दिली होती ती आमच्या टाइमलाईन प्रमाणे सप्टेंबर 2023 पर्यंत MTHL पूर्ण झाला असता. ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे नवी मुंबईला तुम्ही या 10 मिनिटात पोहोचला असतात. बरोबर ऑक्टोबरच्या आसपास आपला वरळी शिवडी कनेक्टर व्हायला पाहिजे होता आणि डिसेंबर 2023ला कोस्टल रोड व्हायला पाहिजे होता. सरकार आल्यानंतर, हे घटनाबाह्य सरकार बदलल्यानंतर आणि बसल्यानंतर आपण पाहिलं असेल या घटनाबाह्य सरकारने खोकेसाठी काही प्रोजेक्ट डिले केलेले आहेत, एस्केलेशन केलेले आहेत. खरं तर MTHLचं उद्घाटन हे आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं, पण नुसतं स्वतःची उद्घाटनाची तारीख अजून जमत नाहीये म्हणून 25-26 डिसेंबरची ही तारीख दिलेली आहे. नवी मुंबईची मेट्रो 5 ते 6 महिने ही पूर्णपणे तयार होती, पण वेळ नाही म्हणून उद्घाटन झालं नाही. म्हणजे मी सातत्याने जे सांगत आलेलो आहे की लोकांकडे दुर्लक्ष, महाराष्ट्राकडे दुर्लक्ष, पण दिल्ली किंवा गुजरातवरून इशारा आला की धावपळ करायची. हेच आता सगळी पॉलिसी चाललेली आहे. कोस्टल रोड असेल, MTHL असेल, वरळी शिवडी कनेक्टर असेल, नरिमन पॉईंट कफ परेड कनेक्टर असेल, दहिसर मीरा रोडचं कनेक्टर असेल, हे सगळे विषय आता प्रलंबित राहिलेले आहेत. आपल्यावर सातत्याने टीका करणाऱ्या दिशा सालियन प्रकरणी आता SITची नेमणूक करण्यात आली आणि त्यामार्फत चौकशी होणार. कसं पाहताय? ज्या वेळेला भाजपला भीती वाटत असते त्या वेळेला असे घाणेरडे प्रकार करत असतात. नुसतं इथे नाही तर जगभरात आपण पाहाल, ज्यांची त्यांना भीती वाटते त्यांची बदनामी करायची, कॅरेक्टर असॅसिनेशन करायचं, हे सगळं सुरू असतं. प्रत्येक अधिवेशनाच्या वेळी आपण पाहता हे असं वातावरण निर्माण करतात, कारण आम्हाला त्यांच्या मनात आमची भीती एवढी वाढलेली आहे. मी एवढंच सांगेन, डर अच्छा आहे. पण एकच गोष्ट आहे की देशभरात जे सत्यासाठी लढत आहेत, सत्यमेव जयतेसाठी लढत आहेत, त्यांना सतवलं जात आहे. आपण पहा, घाणेरडे कॅरेक्टर असॅसिनेशन असे आरोप लावणं ही त्यांची आता पॉलिसी झालेली आहे. गेल्या 10 वर्षात नाही, आता आम्हाला जाणवायला लागलं त्यांच्यासोबत 25 वर्ष असताना असं खोटं बोलायचं, पण रेटून बोलायचं आणि बदनामी करायची, ही आधीपासूनची पॉलिसी आहे. मला वाटतं आम्ही आता महाराष्ट्राला पुढे नेत आहोत. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे या महाराष्ट्राच्या तरुणांना न्याय देण्याचं काम करत आहोत. मी हा फार छोटा विषय, मी माझ्यासाठी लढत नाहीये, मी महाराष्ट्राच्या तरुणांसाठी लढतोय, आपल्या देशाच्या तरुणांसाठी लढतोय. आज आपल्या राज्यात लोकशाही संपवलेली आहे, कायदा सुव्यवस्थेची आपण पाहताय धज्जे उडवलेले आहेत. आज आपल्या राज्यातून वेदांता फॉक्सकॉन असेल, एअरबस टाटा असेल, सगळेच प्रोजेक्ट हे गुजरातला चाललेत. वर्ल्ड कप फायनल देखील गुजरातला नेलेली आहे. ह्याच्यात मी स्वतःसाठी लढणं योग्य नाही, मी महाराष्ट्रासाठी लढतोय. धारावीच्या प्रश्नावरती तुम्ही आक्रमक झालेला आहात. काँग्रेस असं म्हणते आम्हाला निमंत्रण दिलं तर आम्ही सगळे मुंबईकर म्हणून लढा देत आहोत आणि नक्कीच सगळे मुंबईकर म्हणूनच याला पुढे नेऊ, कारण आमची मुंबई कुठच्या एका व्यक्तीला विकून चालणार नाही. आपण जे पाहताय ते एवढंच आहे की आम्ही विकासाच्या विरोधात नाही आहोत. विकास हा आमच्या वेळी देखील आम्ही पुढे नेत होतो. तरी देखील जे विकासाचे आता तुम्ही ह्याच्यात क्लॉजेस टाकलेले आहेत, TDR असेल, जे काही सगळ्या गोष्टी आपण पाहताय, जसं काही देश विकला तसं मुंबई विकायची येते ना, हे आम्ही करू देणार नाही.